अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हनुमान रायांची आणि आई जगदंबेची कृपा माझ्या आणि तुमच्या सगळ्या परिवारावर आणि आपल्या स्वामी भक्तांवर असू देत आणि सगळ्या मानवी जातीवर राहावी हीच प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा, उद्या आहे हनुमान जन्मोत्सव आणि चैत्र नवरात्री आजपासूनच सुरुवात झाली आहे आणि उद्या सकाळ 8 वाजता ती संपणार आहे. म्हणजेच सूर्योदय होणार झाल्यानंतर पौर्णिमा संपणार आहे. चैत्र नवरात्री संपलेली आहे, पण जो कुळाचार करायचा असतो, जे जे चैत्र नवरात्रीमध्ये ज्यांना नाही करता आलं ते आपल्याला आज करायचा असतो. बऱ्याच कमेंट्स होत्या की प्रेग्नेंट ताईंनी विचारलं होतं की त्या ओटी भरू शकतात का, तर नाही भरू शकत. किंवा विधवा ताईची एक कमेंट होती की मी ओटी भरू शकते का, मी देवीची सेवा करू शकते का, आरत्या करू शकते का. तर हो, तुम्ही करू शकता. असं कधीच मनात आणायचं नाही की बाई ही मरेपर्यंत, म्हणजे जेव्हापासून जन्म घेते ते मरेपर्यंत ती एक जिवंत असते, ती तोपर्यंत सवाष्णी असते. फक्त तुम्ही गर्भवती असाल तर आधीच तुमची ओटी भरलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ओटी भरता येत नाही. एवढं तुम्ही पाळावा. बाकी सगळी महिला, सगळे पुरुष सगळी सेवा करू शकतात. आता मासिक धर्म सुतक असेल तर तुम्ही सेवा करू शकत नाही. मासिक धर्माचा 4था दिवस असेल तर तुम्ही 2दा आंघोळ करू शकता का? खरंच 2दा आंघोळ केल्याने दिवस बदलतो का सांगा. प्रत्येकामध्ये काही घरात कसं असतं की 4थ्या दिवशी आंघोळ करून देवपूजा केली जाते, काही घरात 4 दिवस पाळले जातात. पण हे देवाधर्माचं असतं. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा. पण माझं तर मन आहे की 5 दिवस तुम्ही नका करू. आपल्या आयुष्यामध्ये ना नेहमी काहीतरी वाईट घडत आहे, अपयश येतं आहे, मार्ग मिळत नाही. तर एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता हा जो उपाय आहे ना, तुमच्या आयुष्यात आपण म्हणत असतो ना की खूप प्रयत्न करतो, आपण कष्ट करत असतो, नशिबाची साथ मिळत नाही किंवा भगवंताची साथ मिळत नाही. आता जर तो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो तर त्याला कुठेतरी आपण अध्यात्म करत असू तर ती नशिबाची जोड त्याला मिळतच असते. पण कधीकधी असं होतं की आपण हतबल होऊन जातो, कुठलाच मार्ग मिळत नाही. अपयश मग शिक्षणात असो, शारीरिक असो, आर्थिक असो, मानसिक असो, कुठल्याही प्रकारचा तुम्हाला जर कुठली व्याधी असेल, कुठला त्रास असेल, मानसिक विचार असेल, तर आजचा उपाय तुमच्यासाठी आहे. काय करायचं आहे? आज संध्याकाळीच करायचा. माझं धर्मसूत्र असेल तर सेवा करता येणार नाही किंवा उपाय करता येणार नाही. तुम्हाला एक पंती घ्यायची, एक मोठी पंती घ्या किंवा अगदी एखादी वाटी घ्या. पंती जी तुम्हाला असेल ते त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल कुठलंही असू शकतं. तिळाचं असलं तर खूपच चांगलं, अगदी म्हणजे ते असलं तरच खूपच चांगलं. पण नाही भेटत आहे तर तुम्हाला घरातलं कुठलंही चालेल. त्या तेलामध्ये ना आपला चेहरा दिसेल असं तुम्हाला ती वाटी ठेवायची आहे, की असं ते सेट करायचं आहे की त्या वाटीमध्ये घेतानाच वाटी किंवा पंती मोठी घ्या की आपला संपूर्ण चेहरा त्याच्यात दिसेल. आता प्रत्येक आईला असं वाटतं असतं मला नाही करायचं पाहिजे, माझं सगळं चांगलं आहे, मला माझ्या मुलासाठी करायचं आहे. तर त्यानेही स्वतःसाठी हा उपाय करा. ज्यांना शिक्षणात अडचणी येत आहेत किंवा नोकरीत खूप स्ट्रगल चालू आहे, इंटरव्ह्यू चालू आहे पण मार्ग मिळत नाही, त्यांनी नक्कीच हा उपाय करून बघा. तर याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा चेहरा बघायचा असतो. आईने मुलासाठी करू का? आता आपला चेहरा आपणच बघू शकतो. मग तुम्ही मुलांना कन्व्हिन्स करा, थोडंसं प्रकाशात घ्या. संध्याकाळचं हा तुम्हाला उपाय करायचा आहे. संध्याकाळी म्हणजे तुम्ही अगदी रात्री जरी केला, कामावरनं आल्यावर तरी चालेल. अगदी 12च्या आत तुम्ही हा उपाय करून त्याच्याकडे त्या पंक्तीमध्ये तुम्हाला स्वतःला बघायचं आहे. बघितल्यावर आपला चेहरा आपल्यालाच दिसतोच. थोडंसं ॲडजस्टमेंट केली तर आपण नाक, डोळे, कान सगळं आपल्याला दिसतं. हे केल्यावर ना माझ्या आयुष्यातलं जे काही अडचणी आहे, जे काही नैराश्य आहे, जे काही संकट चालू आहे ते कमी होणार आहे, मला मार्ग मिळणार आहे, असं हनुमान रायाला प्रार्थना करायची आहे. त्या तेलाकडे बघून हा उपाय घरातच करायचा. आता हे करून झाल्यावर तेल आहे ना, ते तेल जाऊन मारुती रायांच्या मंदिरात, आता कुठे जिथे दिवा लावलेला असतो बघा, एक मोठा भर असा दिवा असतो, त्या दिव्यात ते तेल टाकायचं आहे.
लक्षात घ्या, त्यांच्या चरणावर अर्पण करायचं नाही, त्यांच्या मूर्तीवर अर्पण करायचं नाही. जो दिवा तिथे पेटलेला आहे ना, त्या दिव्यात ते तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यावर ती पंती तिथेच ठेवा. आता त्या कमेंट म्हणजे बायकांना खूप खूप प्रश्न पडलेला असतो की ताई, आम्ही जर त्या वाटीमध्ये जी वाटी घेतली आहे ती डायरेक्ट घेऊन गेली तर, किंवा सगळ्यांचंच तेल एकत्र घरून घेऊन गेलं तर? बघा, प्रत्येकाने आपापलं तेल आपापलं घेऊन जायचं. मारुती रायाला प्रार्थना करायची आणि ते तेल त्या पंतीमध्ये टाकायचं. प्रत्येकाने आपापलंच करायचं. सगळ्यांचं तेल एकत्र घेऊन जायचं तर हे नाही करायचं. आपण तेल भले तुम्ही 4 लोक गाडीवर जा, पायी पायी जा, कुठे पण जा, पण मारुती रायांचं मंदिर तर आपल्या आसपास असतंच. असं कुठलंच गाव नाही जिथे मंदिर नाही. तिथे भोली मोठी दिवा लावलेला असतो. त्या दिव्याला तुम्हाला ते तेल टाकायचं. प्रत्येकाने आपापला उपाय करायचा. आता हे करत असताना कोणाशी बोलायचं वगैरे नाही. उपाय करून झाला की आधी मारुती रायाला प्रार्थना, जे काही अडचणी आहे, संकट आहे ते कमी होते आणि नंतर आपल्याला ते तेल पंतीमध्ये दिवा लावलाय त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. हा उपाय करताना मनात एकच असतं की सकारात्मकता ठेवायची. माझं चांगलंच होणार आहे आणि सगळं चांगलं घडणार आहे. जेव्हा सगळं चांगलं घडणार आहे, सगळं चांगलंच होणार आहे असा विचार करतो, तेव्हा तीच कृती घडत असते. मी जसं म्हणते की तुम्ही जेवढं चांगलं द्याल ना, तेवढं चांगलं तुम्हाला मिळेल. म्हणून आपण जर चांगलं नेहमी सकारात्मक विचार केला तर त्या गोष्टी घडत राहतात. म्हणून या गोष्टी आणि आपली पण लय चिडचिड होतं. खरं तर सांगायला गेलं तर हे हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र रोज घरात पठण झालंच पाहिजे, ऐकलंच पाहिजे. म्हणून महिलांना सांगते, किंवा सगळं घरात असताना मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावून द्यायची. सगळ्यांच्या कानी ते पडेल. आता रोज प्रत्येकाला जर तुम्ही सांगितलं की बाबा बस रे बाबा वाच रे, कोणीही करणार नाही. एकदम पोरांना तर फार असतं की मम्मी काही पण सांगते आणि घरच्यांना काही होतच असतं. ते पण जेव्हा तुम्ही सगळं लावून द्याल ना, तेव्हा ते रोज ऐकून ऐकून त्यांचं पाठ होईल. आणि एक वेळ असा येईल ना, त्या गाण्यासोबत ते पण हनुमान चालीसा सोबत गुणगुणत ऐकतील. म्हणून मारुती रायांची सेवा, हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र रोज जर लांबून जरी मारुती रायाचं दर्शन घेतलं, रोज घेणं शक्य नसेल तर तुम्ही हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र पठण करू शकता. तर हा झाला पहिला उपाय. दुसरा सांगते. शनिवार आहे, हनुमान जन्मोत्सव आहे आणि मेन म्हणजे चैत्र पौर्णिमा आहे. तुम्हाला माहिती आहे, पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा पौर्णिमेच्या दिवशी वास असतो आणि ह्या दिवशी पिंपळ वृक्षाची सेवा करणं अतिशय महत्त्वाचं असतं. खूप जास्त फलदायी असतं. आता ते काय करायचं आहे तुम्हाला सांगते. अगदी दिवसभरात कधीही, आता जर तुम्ही झाडाला जल अर्पण केलं, आज जर पाणी अर्पण केलं, तर काही लोकांना उपाय सांगितलेला असतो हा की तुम्ही जर शनिवारी पिंपळाच्या झाडाला थोडंसं दूध आणि काळे तीळ घ्या, पाणी, हे तिन्ही मिश्रण करून मिक्स करून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. अर्पण करून झाल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करा. संध्याकाळी 5:30-5:30च्या सुमारास आताच तुम्ही जल अर्पण करू शकता. 7, 8, 9 तुम्ही जल अर्पण करू शकत नाही. म्हणजेच काय, संध्याकाळी म्हणजे अगदी 5-5:30पर्यंत, 6 पण ठीक आहे, 6च्या आतच तुम्हाला हे करायचं आहे. 5:30पर्यंत तुम्ही जल अर्पण करू शकता. अमावस्येच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू शकत नाही, पण हो, पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच त्याला स्पर्श करावा, कारण त्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो आणि पिंपळ वृक्षाचं हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही जर रोज त्यांना जल अर्पण करून किंवा काही सेवा केली तर अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होतात. पण आता थोडक्यात सांगायला गेलं तर तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि अगदी तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही दिवा लावायचा आहे. दिवा कसा लावायचा तर बघा, दिवा तुम्ही तेलाचा लावा, दिवा तुम्ही तुपाचा लावा, तुमची इच्छा, ज्या पद्धतीनं तुम्हाला दीपदान करायचं आहे. दीपदान असते, त्याच्यासाठी ते दीपदान असतं. पंती घ्या, पंतीमध्ये तेल टाका. 2 वाती मिळून 1 वात काढा. तिळाच्या तेलाचा किंवा तुपाच्या तेलाचा दिवा लावला तरीही चालेल. वात दक्षिण दिशेकडे करायची नाही, पूर्व पश्चिमेकडे वात असावी आणि दिवा लावायचा, प्रदक्षिणा मारायची.
जर तुम्ही जल अर्पण करताना जर तुम्ही दिवा घेऊन गेलात तरी चालेल. जल अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. प्रदक्षिणा मारावी 11 मारा आणि त्याला स्पर्श करा. रात्रीचा पण तुम्ही स्पर्श करू शकता, हरकत नाही. फक्त जल अर्पण करू नका. स्पर्श करा म्हणजेच एकदम नाही, लांबूनच थोडासा आपला पण हात त्या झाडाला स्पर्श होईल एवढंच. प्रार्थना करावी. प्रार्थना करून झाल्यावर नमस्कार करावा भगवान विष्णूची. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय तनो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा मंत्र जप केला तरी चालेल. जे तुम्हाला शक्य होईल ते, किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता किंवा विष्णू सहस्त्रनामाचं पण पठण करू शकता. आता इतका वेळ कोणाकडे नाही आहे, पण हो, व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये नक्कीच पठण करू शकता आणि 11 वेळा 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करू शकता. ही जी सेवा आहे ना, ही वैयक्तिक मी तुम्हाला सांगते, महाराजांच्या कृपेने दर शनिवारी माझ्याकडनं घडते आहे आणि त्यांचा खूप चांगला अनुभव पण येत आहे. आता मला याचा अनुभव खूप चांगला आहे. जेव्हा माझी सेवा कंप्लीट होईल मी नक्की सांगेल, तुमच्यासोबत शेअर करेल. पण आजचा दिवस आहे, विसरू नका. एक दीपदान आपल्याकडनं नक्की करा आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला करायचं आहे. पण ती पंती आणा किंवा कुठलाही दिवा लावा. आता पंती घेतल्यावर शक्यतो आपण घरी निघून येतो, मग दिव्यामध्ये अर्ध तेल दिव्यामध्येच असतं, कोणी कधी घेऊन जाईल की काय. त्याच्यापेक्षा जर तुम्ही पंतीचा वापर केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर चला, आजच्यासाठी फक्त व्हिडिओ